शरीरामध्ये पाचक रसांचा अभाव किंवा कमतरता निर्माण झाली तर अपचन व्हायला सुरुवात होते आणि जर भरपूर गॅसेस होत असतील तर याचं कारण तुमच्या पोटामधले जे जंत आहे त्याचा प्रॉपर नायनाट होत नाहीये आणि म्हणूनच आपली पचनसंस्था उत्तम असणं गरजेचं आहे आणि आपली पचनशक्ती छान होण्यासाठी आपण काय करू शकतो हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मागचाच एक पॉडकास्ट झाला ज्यामध्ये डॉक्टर रुचा मेहेंदळे यांनी आपल्याला पचनसंस्था उत्तम होण्यासाठी काय काय करायचं आहे सांगितलं। टॉपिक होता अपचन, गॅसेस आणि ॲसिडिटीसाठी आपण काय करू शकतो। त्यांनी उत्तम सविस्तर अशी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे। हे मार्गदर्शन केल्यानंतर गोल्डन टिपमध्ये पण त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला एक गोल्डन टिप सांगते आहे, पण स्मिता तुम्हाला मी सांगितलेला रेमेडी करून दाखवेल किंवा ती तिच्या सोलो व्हिडिओमध्ये दाखवेल। हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी या रेमेडी तुम्हाला सांगणार आहे। यामुळे तुम्हाला जर गॅसेस आत्ता होत असतील किंवा तुमचं पोट असं डब्ब झालं असेल, जडजड वाटत असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, घरगुती उपाय काय आहेत आणि तुम्ही रेग्युलरली काय करू शकता ज्यामुळे हा जो त्रास आहे हा हळूहळू कमी होईल। तर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। पुन्हा स्वागत करताना खूप छान वाटतं। आपले पॉडकास्ट उत्तम चाललेले आहेत, उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, आपली फॅमिली ग्रो आणि ग्लो होती आहे। आत्ता जे कोणी नवीन असेल चॅनलवर मी त्यांना रिक्वेस्ट करेन, फॅमिली आपलीच आहे, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन हिट करा। तर 3 असे महत्त्वाचे उपाय आहेत, ते म्हणजे तुमचं जर पोट खूप डब्ब झालं असेल, जड वाटत असेल, खूप गॅसेस वाटत असतील किंवा ते गॅसेस इतके झाल्यामुळे पूर्ण शरीरभर ते पसरत असतात आणि तुम्हाला शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चमका येणं किंवा हात दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं या गोष्टी सुरू होतात, कारण त्या गॅसेस फक्त पोटाच्या इथे मर्यादित न राहता ते संपूर्ण शरीरात पसरतात। अशा वेळेला काय करायचं तर सगळ्यात पहिला आणि अतिशय इफेक्टिव्ह असा उपाय ते म्हणजे ओवा घ्यायचा आहे। अर्धा चमचा ओवा छानपैकी तव्यावर भाजून घ्यायचा आणि तो चावून खायचा आणि त्यानंतर गरम पाणी, जे की कोमट पाणी, गरम म्हणजे अगदी खूप गरम पाणी पिऊ शकत नाही, कोमट पाणी आपण घोट करून ते पाणी प्यायचं आहे। हे तुम्ही जेवण झाल्यानंतर करू शकता, जेवणाच्या आधी सुद्धा करू शकता किंवा सकाळी उठल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर सुद्धा करू शकता। काही वेळेला आपल्याला अन्न पचत नाही, हे अन्न कुठलं पचत नाहीये हे आपल्याला समजणं फार गरजेचं असतं। जर तुम्हाला अशा पद्धतीनं गॅसेस होत असतील किंवा तुम्हाला पचत नाही असं वाटत असेल तर शिळं अन्न खाणं बंद करा। अक्षरशः ते अन्न उरतं म्हणून स्त्रिया जे उरलेलं असतं ते सगळं संपवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे या सगळ्या गोष्टी उद्भवू शकतात। त्यामुळे शिळं अन्न खाऊ नका, जंक फूड खाऊ नका, कुठल्या गोष्टी अशा जड खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होतो याचा विचार करा। बऱ्याचदा पोळी म्हणजे गव्हाचे पदार्थ खाल्ल्याने सुद्धा असा जडपणा येतो। अशा विचित्र खाण्यामुळे आपल्याला जो त्रास लगेच होतो तो लगेचच्या लगेच त्रास कमी होण्यासाठी हा उत्तम पर्याय असतो, ते म्हणजे ओवा भाजून घ्यायचा, तो चावून खायचा आणि त्याच्यानंतर पाणी प्यायचं। त्यानंतर उपाय नंबर 2, तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये किंवा मी केलेल्या पॉडकास्टमध्ये सुद्धा हे अपचन का होतं, कशासाठी होतं ह्याची इत्थंभूत माहिती मिळेल, पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त सोल्युशन बेस असं सांगणार आहोत। तर सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा गॅसेस होत असतात, अपचनामुळे ब्लोटिंग पण भरपूर होतं, म्हणजे चेहरा सुजतो किंवा तुमचे जी बोटं असतात ती सुजलेली असतात, बऱ्याचदा जी अंगठी ती निघत नाही, इतकं असं सुजलेलं असतं सगळं, असं दुपारपर्यंत ते सुजलेलं असतं आणि मग हळूहळू कमी व्हायला लागतं। कधीतरी चेहरा सुजतो, कधीतरी असा तो नॉर्मल असतो, अशा गोष्टी होतात। तेव्हा समजून घ्यायचं आपण की आपल्या चेहऱ्यावर ब्लोटिंग येत आहे, आपल्या शरीरावर ब्लोटिंग आहे आणि त्यासाठी काय करायचं, म्हणजे हे अपचनामुळेच घडतंय। तर अपचन होऊ नये म्हणून आपण रोज सकाळी बडीशेप 1 चमचा, त्याच्यानंतर जिरं अर्धा चमचा आणि हिंग हे टाकायचं। ते पाणी 1 ग्लास पाणी टाकलं सपोज तुम्ही, तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत छानपैकी उकळवून घ्यायचं आणि त्यानंतर कोमट झालेलं पाणी आपण प्यायचं आहे। आता हे पाणी कसं प्यायचं, जसं आपण इंडियन स्टाईलमध्ये शौचाला बसतो त्या पद्धतीनं बसायचं आहे आणि हे सिप पाणी प्यायचं आहे, त्यांनी निश्चितपणे फरक पडतो। शिवाय ही रेमेडी करत असताना तुम्ही काही आसनं आहेत जी मी तुम्हाला सांगते, वज्रासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन, ही 3 आसनं करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या शरीरामध्ये जो गॅस निर्माण होतोय तो होणार नाही आणि हळूहळू
पचनशक्ती सुधारायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हे पेय घेतल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला पुढचे 20 मिनिटं फार तर वेळ लागेल या आसनांसाठी, पण ही आसनं करा। तुम्ही अगदी पद्मासनात बसलात, साध्या आसनामध्ये बसला आणि दीर्घ श्वासोच्छ्वास केला तरी सुद्धा तुमच्या पचनशक्तीवर खूप छान परिणाम व्हायला लागतो, पचन चांगलं व्हायला लागतं। त्यामुळे ह्या गोष्टी नक्की करून बघा। आता सकाळी ज्यांना चहा पिण्याची सवय आहे त्यांनी ही चहा पिण्याची सवय बंद करण्यापेक्षा मी तुम्हाला एक छानपैकी सजेस्ट करीन, ते म्हणजे तुमचा जो कोरा चहा आहे त्या कोऱ्या चहामध्ये भरपूर आलं टाकायचं आणि दूध न घालता हा चहा प्यायचा। त्याने सुद्धा तुमची पचनशक्ती ही सुधारायला लागेल। म्हणजे जर का काही गॅसेस असतील तर ते गॅसेस होणार नाहीत, कारण आलं हे अतिशय उपयुक्त ठरतं। पाचक रस सुधारण्यासाठी आलं हे अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणूनच आल्यापासून आपण एक पाचक तयार करणार आहोत। हे पाचक तुम्ही जेवणानंतर 1 चमचा घेतलं तरी चालेल। तर त्यासाठी काय आहे, आपल्याला आलं घ्यायचं आहे, लिंबू घ्यायचं आहे, जिरा पावडर घ्यायचा आहे आणि सुंठ पावडर घ्यायची आहे। आलं आणि लिंबू याच्या मिश्रणाने तुमचं पचन जे आहे ते छानपैकी सुधारणार आहे। आता गूळ आणि सुंठ याच्या मिश्रणाने काय होतं, जर का तुमचं पोट सतत फुगत असेल, ढप्प वाटत असेल, जडजड वाटत असेल ना, तर ते गॅसेस रिलीफ होण्यासाठी हे अतिशय उत्तम ठरतं। शिवाय या सगळ्या एकत्रित मिश्रणामुळे आम्लपित्त जर का तुमच्या शरीरामध्ये तयार होत असेल तर तेही नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते। म्हणूनच आपण या सगळ्या घटकांपासून एक पाचक तयार करणार आहोत। तर यासाठी आपण काय घेणार आहोत, सुंठ पावडर, जिरा पावडर, गूळ किसून घ्यायचा आहे, लिंबू आणि त्यानंतर सेंदव मीठ, काळं मीठ, हे या 5 गोष्टी घ्यायच्या आहेत आणि यापासून जे पाचक तयार होतं, म्हणजे हे सगळं एकत्र करायचं आणि त्यापासून जे पाचक तयार होतं ते पाचक आपण जेवणानंतर घ्यायचं आहे। आता किती प्रमाणात घ्यायचं, तर तुम्ही हे सगळं बनवून ठेवू शकता। अर्धा वाटी तुम्ही गूळ घ्या, त्यानंतर त्यामध्ये तुम्ही 1.5 चमचा जिरा पावडर टाका, 2 चमचे तुम्ही सुंठ पावडर टाका आणि त्यानंतर लिंबू जो आहे तो अर्धा लिंबू छानपैकी पिळून घ्या आणि त्यामध्ये चवीनुसार म्हणजे अगदी थोडंसं असं काळं मीठ घाला। आता हे सगळं मिक्स करायचं आणि ही बॉटल जी आहे ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। ज्यांच्याकडे सुंठ पावडर नसेल, आलं असेल ते आलं किसून सुद्धा यामध्ये टाकू शकतात आणि ते आलं सुद्धा 15-20 दिवस, महिनाभर असं छानपैकी ते राहतं जर का आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ही रेमेडी जी आहे ही अतिशय इफेक्टिव्ह आहे। जेवण झाल्यानंतर तुम्ही 1 चमचा, छोटा 1 चमचा किंवा मग मोठा चमचा असेल तर अर्धा चमचा असं तुम्ही खाऊ शकता। आता भरपूर प्रमाणात जर का ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही तुमच्या जेवणानंतर ताक प्यायला अजिबात विसरू नका। तरी तुमच्या पोटातला पीएच लेवल जो असतो ना तो अतिशय नॉर्मल राहायला मदत होते आणि म्हणूनच जेवण झाल्यानंतर ग्लासभर तरी ताक प्यायचं। ही सवय जर तुम्ही ठेवली तर तुमची पचनक्रिया ही हळूहळू सुधारायला मदत होईल। त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तूप जाणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा जर का तुम्ही कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून प्यायलात तरी सुद्धा तुमच्या पूर्ण गॅसेस होऊ नयेत म्हणून फरक पडतो। शिवाय तुमची पचनशक्ती चांगली होण्यासाठी सुद्धा फरक पडतो। आपण रात्री जेवताना मुगाची खिचडी आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घातलं तरी सुद्धा ते तुमच्या पचनासाठी खूप उत्तम ठरू शकतं। तूप हे तुमच्या शरीरासाठी, पचनशक्तीसाठी खूप गरजेचं असतं, त्यामुळे गॅसेस होत नाही। तूप सुद्धा तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे। तर या सगळ्या रेमेडीज होत्या आणि काय खायचं हे मी तुम्हाला सांगितलं। या सगळ्या गोष्टी केल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला फरक पडेल, तुमची पचनशक्ती हळूहळू सुधारायला मदत होईल, गॅसेस होत असतील तर ते कमी होतील। या गोष्टी करून सुद्धा जर का तुम्हाला असं लक्षात आलं की ॲसिडिटी कमी होत नाहीये किंवा म्हणावं तसं पोटाला फरक पडत नाहीये तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या। या ज्या यूट्यूब व्हिडिओज किंवा पॉडकास्ट जे असतात ते ऐकल्यानंतर आपण काही दिवस घरी या गोष्टी करू शकतो, पण त्याही पलीकडे जर का आपल्याला कुठला त्रास आहे तर मात्र आपण डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं, असा मी नक्कीच सल्ला देईन। तर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या